दिवसभर माझं डोकं चालत नाही. जाऊ का घर सोडून, आली ती चुकी झाली का? कारण मनाला होणारा त्रास ना पैशापेक्षा मोठा नाही आहे असं वाटते. कारण मानसिक त्रास इतका होतो ना कधी कधी ना, आपलं जीवन संपवण्यापर्यंत विचार जातोय म्हणजे हा त्रास किती असेल, जाऊ का हे घर सोडून, हा सतत विचार येत असतोय मनात माझ्या. तर मी बसले होते बघा घरात आणि मला करमत नाही, म्हणजे तुम्हाला तर माहीत आहे. पण तुला कोणी सांगितलं पाणी द्यायला? राहू दे ना, तुला पण बरं नाही ना, तिला पण बरं नाही बघा. आणि माझा तर मूड, हे कुत्रं ना माणसाला का लगेच भुकायला सुरुवात करतं. मला बरं नाही वाटत. नाराजगी, डिप्रेशन, विचार, टेन्शन, सगळ्याच गोष्टी मला आहे त्या. मला नाही बरं वाटत. आणि मला म्हटली तू झोप, तू पड, तुला बरं वाटेल, तू रडू नको, तू असं करू नको. आणि स्वतः काम करत बसली. तिनं घरातलं पण आवरलं बघा. घर पण असं स्वच्छ केलं, कपडे वगैरे सगळे नीटनेटके ठेवलेत, बेड आवरले, झाडू मारले, सगळ्या गोष्टी केल्यात, पाणी बॉटल भरली आणि आता बसले हे करत. कधी मोठी झालीस तू? तू कधी मोठी झालीस? अगं त्यात वतायचं असतं, आळी केली ती ना, त्या आळ्यामध्ये वतायचं असतं. बाजूला वतून फायदा नसतो, झाडं कुठं येते आणि आपण कुठं पाणी होत. जाऊ दे, तुझ्या फ्रेंड्सला काहीतरी बोल. चल, आम्ही आता व्हिडिओ करणं बंद करू का? आम्ही आता व्हिडिओ करणं बंद करणार होतो, पण काय करायचं होतं का, नपत करायला लागतं. ही याला का लगेच आंबे खायला तर तेवढे ही तेवढे ना वजा आंबा खायचं सोडून येणार आहे. तर थोडं बोर होत असलं तर घरातलं पडलं, आता घरातलं पण बोर होऊन गेलंय. मग आंब्या खाली पण गेलो, आता 2 दिवसांनी पण जायचं बोर होऊन. तर कुठं कडं आमचं लक्ष ना, म्हणजे आमचं म्हणण्यापेक्षा मी माझं म्हणेन, माझं लक्ष कशावरच नाही. मला आता कशातच इंटरेस्ट राहिलेला नाही आहे. काही करू वाटत नाही, जेवण करू वाटत नाही, जेवण बनवू वाटत नाही ना, ते खाऊ वाटतं. काहीच नाही करू वाटत, नकोच, काही नको करायला असं वाटतंय. हा पे आणि मला पण आण. चला लागूया आपण आपल्या कामाला. हा, घरात तर काय झालंय? हा, बगडा येतं, बगडा नाही इतक्या लांब दिसल. वावरात आता ते ही करायचं चाललंय ना, मला माहित नाही काय म्हणते ते. ट्रॅक्टर आलाय फाणायचं, रोटर काय म्हणत असतील माहित नाही, तर ते करायचं चाललंय. आता मी फ्रेश होईल या, तर ही फ्रेश होणार आहे, हिला फ्रेश व्हायला लावणार आहे. कसं पण करून हिला फ्रेश व्हायला लावणार आहे आणि फ्रेश व्हायला व्हिडिओ करणार आहे. आता लागेल भांडी काय सकाळी धुतली ती, धुणं तेवढे राहिले नाही, कपडे पण धुतले ती, तिला माहीतच नाही, ती झोपलेली. कामं झाली सगळी. घरात तर ना येऊच वाटणं खरं. मला आधी ना इथनं जावं वाटत नव्हतं, घराच्या बाहेर निघू वाटत नव्हतं. किती जरी गरमी झाली ना तरी घरातच बसू वाटायचं. पण आता मला घरात पण थांबू वाटणं, म्हणजे इच्छा, मनच नाही लागत आहे घरात, कुठल्याच गोष्टीला मन नाही लागत. जाऊ का घर सोडून? आणि खरंच वाटतंय आता सध्या ज्या सिच्युएशन मध्ये आहे ना, की घरातच इतका मानसिक त्रास होत असेल, म्हणजे केलेलं अन्न खाऊ वाटत नसेल तर त्या अन्नाला करण्याला कमवण्याला काय उपयोग नाही. किंवा मग मानसिक त्रास होत असेल तर ते पैसा कमवून काय उपयोग नाही. जर मनाला समाधानच नाही तर काय उपयोगच नाही त्या गोष्टीचा, असं मला वाटतं. आणि कुठून दुर्बुद्ध्या सुचली आणि भाड्याची रूम सोडून इथं आलो असं पण वाटायला लागले. जाऊ का माघारी, असं म्हणजे लय प्रश्न येतो माझ्या मनात की काय करू, जाऊ माघारी. नाही आहे इथं आपल्याला समाधान भेटत. भले आपलं 4 पैसे वाचतात, पण 4 पैशाच्या मागला आपलं शरीर खचून जाते, मन खचतंय, तर त्या पैशाला काय आपल्याला ठेवून पेटवायचं नाहीये. काय बोलू ना,
शुक्रवारपासून इतकं टेन्शन, म्हणजे आता बघा शुक्रवार, शनिवार, रविवार, सोमवार, मंगळवार, कितीतरी दिवस गेले तर त्याला, तरी पण डोक्यातच एकच विचार चालू आहे, जाऊया का, जाऊ देत, भाड्याचं पैसे गेलं तर गेलं, पण आपल्याला तिथं टेन्शन नसतं कोणाचं, ना कोणी बोलायला नसतं, खाऊन पिऊन सुखी असतो, म्हणजे आपल्याला ते समाधान भेटतं, शरीराला त्रास होत नाही. इथं आपण पैसे वाचत तर नाही आहे, पण ते दिसायला दिसतं की पैसे वाचतात, पण शरीराला होणारा त्रास, मनाला होणारा त्रास तो कोणाला दिसत नाही. आणि ते मला होते आणि जाते असं, म्हणजे मनापासून वाटतंय जावं म्हणून, पण नवऱ्याला बोलण्याची हिंमत होत नाही की जाऊया का आपण राहायला डबल, असं होतंय. काय करू तुम्ही सांगा मला. हा विचार करते जायचं म्हणून, आणि नंतर लक्षात आलं तिथे आपले ब्लॉग नाही आहेत, आपल्याला जे सबस्क्रायबर आहेत ते लॉयल इथून आपले गावाकडचे व्हिडिओ बघणार आहेत, तर तिकडचे व्हिडिओ कोणी बघत नाही, तिथे जाऊन तो प्रॉब्लेम होणार. आता इथं कसं थोडेफार तरी आपलं ते मग इन्कम बंद पडते सगळी, म्हणजे आपल्या महिन्याला पेमेंट पडत नाही, का गावाकडच्या व्हिडिओचं महिन्याला तर पेमेंट पडतं, असं होतं या. काय दाखवायचंय, ट्रॅक्टरमुळे आवाज येत नाही रे बाळा, काय दाखवायचंय, बघितलं त्यांना, दाखवलंय किती. मी जेव्हा झाड आणलेलं ना ते एवढंच होतं, एवढंच, आता ते किती मोठं झालं. आजीच्या घरी ना मस्त वाढून जाते, अजून पुढं 2 फूट होती ती पण अवतार कसा केलाय, मी काहीच बघत नाही सोनूचं कसा अवतार आहे, तिनं काय घातलंय, काय स्वतः कपडे घालते ती, केस तेवढं मी विंचरते, मेकअप पण तिची तीच करत असते, म्हणजे टिकली लावणं, पावडर लावणं. तर माझं चित्त थाऱ्यावर नाही राहिलं तर मी काय करणार आहे, असं जाऊ दे, काय करू मला सांगत. ती माझ्या मागे लागली, जातो हातपाय धुवतो, नीट हो, तुझा अवतार नीट कर, ती माझ्या मागे लागली, काय करू मला सांगा कमेंट मध्ये. तर चला नको फ्रेश, मी जाते आता, जाते कुठंतरी निघून लांब, घरात तर येण्याची इच्छाच होत नाही.